आणि आज महाशिवरात्र आहे आणि याच महाशिवरात्रीनिमित्त मुंबईमधील प्रसिद्ध बाबुलनाथ मंदिरात अगदी रात्रीपासूनच भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळते आणि 3 ते 4 किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या आहेत। थेट जाणार आहोत आमची प्रतिनिधी जुई जाधव हिच्याकडे। जुई, सध्या प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळत असेल, काय स्वरूपाचं नियोजन करण्यात आलेलं आहे मंदिर व्यवस्थापनाकडून? अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा, आज महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्री निमित्त मुंबईच्या प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांनी मध्यरात्रीपासूनच अलोट गर्दी केली आहे दर्शनासाठी। आणि ह्या ज्या रांगा आहेत भक्तांच्या, ते जवळपास 3 ते 4 किलोमीटर इतक्या पसरलेल्या आहेत। आपण इथे पाहतोय की भाविकांची तुफान गर्दी या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये झालेली आहे। ही गर्दी पाहता इथलं जे प्रशासन आहे, मंदिर प्रशासन, त्यांनी पूर्णपणे तयारी केली आहे। कडेकोट बंदोबस्त पोलिसांचा या संपूर्ण परिसरामध्ये लावला गेला आहे। त्यासोबतच शिस्तभंग होऊ नये यासाठी बॅरिकेडिंग देखील केली गेलं आहे आणि प्रत्येकाला रांगेतूनच सोडलं जात आहे। पोलिसांच्या अनेक टीम्स ज्या आहेत त्या इथे तैनात करण्यात आल्या आहेत या बाबुलनाथ मंदिर परिसरामध्ये। आणि बाबुलनाथ मंदिरामध्ये खरं तर लाखोच्या संख्येने भाविक इथे आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी आणि दर्शन त्यांचं सुरळीत व्हावं याची काळजी पूर्णपणे प्रशासनातर्फे देखील घेतली गेली आहे। आज महाशिवरात्री आणि अनेक जण शिवाची भक्ती करतात, शिवाला मानतात आणि त्याच्यासाठीच हे एक प्रसिद्ध मंदिर आहे मुंबईचं। आणि त्या मंदिरामध्ये आपण पाहतोय की भाविकांची गर्दी इथे ओसांडलेली पाहायला मिळते। रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मग तिथे देखील भाविकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या टीम्स ज्या आहेत त्या इथे तैनात झाल्या आहेत। नागरिक आपण इथे पाहतोय की मंदिरामध्ये येण्यासाठी देखील इथे गर्दी करत आहेत। आणि मुंबईमध्ये हे जे प्रसिद्ध मंदिर आहे बाबुलनाथ, त्या बाबुलनाथमध्ये शिवाचं दर्शन घेण्यासाठी या सगळ्यांनीच पहाटेपासूनच रांग लावायला देखील सुरुवात केलेली आहे। प्रज्ञा, नक्कीच। मात्र त्याचबरोबर आपण जर पाहिलं जुई की आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। मोठ्या संख्येने नागरिक इथे दाखल होत आहेत किंवा जमा झालेले जे भाविक आहेत ते सुद्धा आता येत्या काळामध्ये वाढताना आपल्याला पाहायला मिळतील। मंदिराकडनं काही विशेष कार्यक्रम ठेवलेले आहेत का, की गर्दी पाहता असे विशेष कुठलेही कार्यक्रम सांस्कृतिक स्वरूपाचे ठेवलेले नाहीयेत? प्रज्ञा, जर आपण पाहिलं तर मग मुंबईचं जे बाबुलनाथ मंदिर आहे ते बाबुलनाथ मंदिर फार प्रसिद्ध आहे आणि एक फार जुनं खरं तर हे मंदिर आहे। इथे जर आपण पाहिलं तर मग मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी हे मंदिर खुलं केलं गेलं आहे आणि बुधवार म्हणजेच आज रात्री 10 वाजेपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुलं ठेवणार आहे। जर तू विचारलंस कार्यक्रमांचं तर कार्यक्रम निश्चितच इथे ठेवले गेले आहेत। मात्र हे जे आपण दृश्य पाहतोय ही मंदिराच्या बाहेरच्या आवारातली आहे। मंदिराच्या आतमधला जर आपण परिसर पाहिला तर मंदिराच्या आतमध्ये निश्चितच कार्यक्रम ठेवले गेले आहेत। भजनांचा कार्यक्रम आहे, जी आरती असते महाआरती महाशिवरात्री निमित्त, ती महाआरती देखील या भाविकांसाठी ठेवली गेली आहे। त्यामुळे एक भक्तिमय कार्यक्रम या मंदिर परिसरामध्ये आतमध्ये जिथे गाभारा आहे तिथे भाविकांसाठी आयोजित केले गेले आहेत। प्रज्ञा, नक्कीच। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी जुई।